नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलर एज्युकेशन मध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ मराठी या विषयातील वाक्प्रचार या घटकावर आधारित महत्त्वाचे 25 प्रश्न। शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय व स्पर्धा परीक्षा यांसारख्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा व्हिडिओ। चला तर सुरू करूया स्कॉलर एज्युकेशन। पहिला प्रश्न आहे, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। वाक्प्रचार आहे दाद न देणे। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पूर्णपणे दुर्लक्ष करणे। प्रश्न क्रमांक 2, धिंडवडे काढणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दुर्दशा करणे। प्रश्न क्रमांक 3, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। बोटे मोडणे। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चरफडणे। बोटे मोडणे याचा अर्थ आहे चरफडणे। प्रश्न क्रमांक 4, तोंड वाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खूप बडबड करणे। प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। हुरूप येणे। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अवसान येणे। प्रश्न क्रमांक 6, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। गळ घालणे। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फार आग्रह करणे। प्रश्न क्रमांक 7, चव्हाट्यावर आणणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, एखाद्याचे बिंग फोडणे। चव्हाट्यावर आणणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एखाद्याचे बिंग फोडणे। प्रश्न क्रमांक 8, कानात मुंग्यांची वारुळी होणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, खूप राग येणे। प्रश्न क्रमांक 9, खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। कणिक तिंबणे। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कणिक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे खूप मारपीट करणे। प्रश्न क्रमांक 10, लोटांगण घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शरण जाणे। प्रश्न क्रमांक 11, दगड टाकून पाहणे या वाक्प्रचाराचा अर्थ। पर्याय आहेत, वेळ सुरू होते आता,
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अंदाज घेणे. दगड टाकून पाहणे म्हणजेच अंदाज घेणे. प्रश्न क्रमांक 12 उष्ट्या हाताने कावळा न हाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कधीही कोणाला काहीही न देणे. उष्ट्या हाताने कावळा न हाकणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कधीही कोणाला काहीही न देणे. प्रश्न क्रमांक 13 अत्तराचे दिवे जाळणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पैशाची उधळपट्टी करणे. प्रश्न क्रमांक 14 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. डोळ्यातून ठिणग्या गाळणे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अतिशय संतापणे. प्रश्न क्रमांक 15 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. उत्तेजन देणे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रोत्साहन देणे. प्रश्न क्रमांक 16 कपिला षष्ठीचा योग या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुर्मिळ योग. कपिला षष्ठीचा योग या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दुर्मिळ योग. प्रश्न क्रमांक 17 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. विरजन घालणे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निरुत्साही करणे. प्रश्न क्रमांक 18 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पाणी जोखणे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 एखाद्याची कार्यशक्ती आजमावणे. पाणी जोखणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे एखाद्याची कार्यशक्ती आजमावणे. प्रश्न क्रमांक 19 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. गाशा गुंडाळणे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निघून जाणे. प्रश्न क्रमांक 20 जमीनदोस्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संपूर्ण नाश होणे. जमीनदोस्त होणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे संपूर्ण नाश होणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 21 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. थंडा फराळ करणे. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 काहीही न खाता उपाशी राहणे. प्रश्न क्रमांक 22 हेळसांड करणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत. वेळ सुरू होते आता.
अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दुर्लक्ष करणे. हेळसांड करणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे दुर्लक्ष करणे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 हातातोंडाशी गाठ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. पर्याय आहेत वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 जेमतेम खाण्यास मिळणे. प्रश्न क्रमांक 24 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. अंग चोरणे. पर्याय आहेत वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कामात कुचराई करणे. अंग चोरणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे कामात कुचराई करणे. प्रश्न क्रमांक 25 खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. लंकेची पार्वती. पर्याय आहेत वेळ सुरू होते आता. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अंगावर दागिने नसलेली स्त्री. लंकेची पार्वती या वाक्प्रचाराचा अर्थ आहे अंगावर दागिने नसलेली स्त्री. धन्यवाद. नवनवीन शैक्षणिक व्हिडिओज पाहण्यासाठी स्कॉलर एज्युकेशन हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवनवीन शैक्षणिक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील.